गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी माणगाव नगर पंचायत हद्दीत होणाऱ्या विविध विकास कामांबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। शिवसेना नेते ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधत माणगाव नगर पंचायतीचे प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम तसेच केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अंतर्गत माणगाव नवीन पाणी पुरवठा योजना व विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा कार्यक्रम शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केल्याचे सांगितले। या विकास कामांसाठी माणगाव नगर पंचायतीच्या इमारतीसाठी 15 कोटींचा निधी तर पाणी पुरवठा योजनेसाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। माणगाव नगर पंचायतीची प्रशासकीय इमारत 13 गुंठ्यांच्या प्रशस्त परिसरात G+4 बांधण्यात येणार आहे। तसेच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे नवीन CBSE इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे। पाहुयात मुलाखतीतील प्रमुख मुद्दे। एकूण 2-3 भूमिपूजन त्या दिवशी होणार आहेत। त्यापैकी एक म्हणजे ग्रामपंचायतची प्रशासकीय इमारत, नगरपंचायतची प्रशासकीय इमारत, त्याची मंजुरी 15 कोटी रुपयाची आहे। 13 गुंठे क्षेत्रामध्ये 13,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम त्यामध्ये होणार आहे। त्यामध्ये अनेक गोष्टींचा सहभाग असणार आहे। खाली पार्किंग आहे, खाली व्यावसायिक गाड्या आहेत, वरती पोडियम आहे, वेगवेगळी कार्यालय आहेत, नगराध्यक्षापासून सीओपासून ऑफिसेस आहेत आणि सभागृह आहेत। दुसरं भूमिपूजन जे आहे ते नळपाणी पुरवठा योजनेचं आहे। नळपाणी पुरवठा योजना ही 50 कोटी रुपये मंजूर झाले। 51 कोटीची आपण प्रपोज केली होती योजना 51 कोटी रुपयाची। 50 कोटी रुपये त्यांनी मंजूर दिलेले आहे। पूर्वी प्रति माणशी आपण 70 लिटर पाणी देत होतो। आता 135 लिटर आपण पाणी या नवीन योजनेनुसार देणार प्रति माणशी। याचं पूर्वीचं एक आपलं जलशुद्धीकरण केंद्र उतेकोल वार्डात आहे, आता हे दुसरं जलशुद्धीकरण केंद्र खांदाड वार्डात होणार आहे। वेगवेगळ्या ESR म्हणजे या टाक्या आहेत उंच, त्या एकूण 6 होणार आहेत। खांदाडमध्ये 2, जुने माणगावमध्ये 1, नानोरा 1, भादाव 1, नानोरा 2 आहेत मला वाटते। हां पंपिंग स्टेशन खांदाडात होणार आहे आणि ही सगळी योजना सोलर पॉवरवर चालणार आहे। त्याला जरी मंजुरी दिलेली नसली शासनाने तरीसुद्धा आम्ही नगरपंचायतीमार्फत त्याची सोलरची उभारणी करणार, म्हणजे अतिरिक्त खर्च पुढे होणार नाही आहे। या योजनेला 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा येत्या 2 वर्षात त्याचं उद्घाटनसुद्धा होईल अशी खात्री आम्ही नगरपंचायतीच्या वतीने देतो। तिसरं भूमिपूजन जे आहे गावातली लोकांची मागणी लक्षात घेता माणगावात एकही माणगावात शाळा आहेत बऱ्याचशा, CBSE स्कूल हे माणगाव शहरामध्ये नाही आहे। आज गोरगरिबांच्या मुलांचं पण इच्छा आहे की त्यांचं शिक्षण CBSE मध्येच व्हावं आणि शासनाने सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे। CBSE शाळांना भविष्यात अनुदान देणार असं पण सांगितलेलं आहे केसरकर मंत्री महोदयांनी। 10 कोटी रुपयाची पर्यंत इमारतीचा खर्च अपेक्षित आहे। अमित कॉम्प्लेक्सच्या समोर ही ग्राउंड प्लस 3 एकूण 4 माळ्यांची इमारती होईल। सुसज्ज नवीन म्हणजे शासनाच्या नावाप्रमाणे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आम्ही करणार आहोत। माणगावकरांच्या दृष्टीने 27 तारीख हा क्षण म्हणजे फार मोठा आहे, सणापेक्षाही मोठा आहे, कारण एवढ्या गोष्टी एका वेळेला माणगावकरांना आम्ही देत आहोत। आम्ही जे निवडणुकीत जे आम्ही अभिवचनं दिली होती, आमचा जो अजेंडा दिला होता निवडणुकीत, त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव होता आणि ते आता पूर्णत्वास नेत आहोत आम्ही। भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नांनी हे सगळ्या गोष्टी होत। तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 11 पैकी 9 वचननामे आम्ही पूर्ण केलेले आहेत। आता 2 राहिले आहेत, ते भविष्याच्या काळात पूर्ण अजून आम्हाला 3 वर्षाची आमची मुदत आहे अजून, त्यामुळे आम्ही 100% ते आमचे वचननामा पूर्ण करू अशी आम्ही खात्री देतो। परंतु नागरिकांनी याच्यात लोकसभा दाखवला पाहिजे। नागरिकांनी इथे बाबा आम्हाला आपण जे नेते मंडळी आहेत त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण उपस्थित राहायला पाहिजे। या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहायची विनंती आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।